आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर में 10-15 लोगों की टोली ने प्रकाश शिंदे पर किया जानलेवा हमला। उल्लासनगर के शांतिनगर इलाके में शुक्रवार की रात प्रकाश शिंदे नामक व्यक्ति पर 10 से 15 लोगों की टोली ने बेरहमी से हमला किया। इस हमले में प्रकाश को गंभीर चोटें आई है, जिसके चलते उन्हें उल्लासनगर के सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां उनका इलाज चल रहा है। सूत्रों के अनुसार घटना उस वक्त हुई जब प्रकाश शिंदे और उनका मित्र शांतिनगर के अभिषेक बार से पैदल जा रहे थे। तभी अचानक 10 से 15 लोगों की टोली ने उन पर हमला कर दिया। कहा जा रहा है कि यह हमला क्षेत्र में वर्चस्व स्थापित करने को लेकर हुए विवाद के कारण किया गया। इस हमले में प्रकाश शिंदे के सर पर गंभीर चोट आई है और शरीर के अन्य हिस्सों पर भी गंभीर चोटें लगी है। कुछ हमलावर प्रकाश के परिचित बताए जा रहे हैं। फिलहाल इस मामले में मध्यवर्ती पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है। तो माझा मामाचा मुलगा ना मधुकर प्रकाश मधुकर शिंदे त्याचं नाव आहे। आम्ही लोक माझा मामाचा मुलगा आम्ही तिथं येत होतो नाक्यावरून अभिषेक बारशेतनं आम्ही येत होतो। तिथून एक मुलाला 5-6 जण तिथं लुटत होते। तर आम्ही त्याला विचारलं त्यांना बोललं बाबा का लुटतात आहे। त्यामुळे माझ्या मामाचा मुलगा गेला तर त्याला पण ते लोक मारायला लागले, बोलते ह्याला पण लुटा। मला पण तिथं मारला। तिथून मी माझा जीव वाचून तिथं पळालो घराच्या इथं। तर तेव्हा माझ्या मामाच्या मुलाला ते लोक मारत होते। त्यांच्याकडे रॉड होते, एक हत्यार होते, चाकू पण होते त्यांच्याकडे। ही घटना कम से कम 12-12:30 वाजता झाली। ही शांतीनगर आपलं अभिषेक बारशा थोडंसं पुढं। हो ओळखतो, 300 जणांना ओळखतो मी। विकी वाडेकर एक वर्ग आहे तो, आणि त्याच्यानंतर एक बाबू करून नाव आहे त्याचं, आणि एक पन्या करून नाव आहे। तिघांना ओळखतो, बाकीचे असे ते आहेत त्यांना नाही ओळखतो। ते सगळे काय पोरं गावडे शाळेचीच राहतात 2-3, आणि बाकी ते दीपक संचाराच्या इथले पोरं आहेत सगळे। मारहाणीचं कारण काय? माझं कारण आम्हाला बी माहीत नाही। आम्ही इथे येतो, एकाला लुटत होते ते लोक। आम्ही विचारलं काय गरीबाला लुटतात, तो बोलतो हे तू कोण आहे बोलणारा, बोलतो याला बी घे। आम्हाला बी मारायचं चालू केलं त्यांनी। मारहाण कशाने केली? त्यांच्याकडे रॉड होता, त्यांच्याकडे चाकू बिकू हत्यार पण होते त्यांच्याकडे। मामाच्या मुलाला एक डोक्याला लागलाय, इथं नाकाच्या इथं पुरं रक्त निघलंय, त्याचं इथं टाके वगैरे लागले, मुक्का मार आहे, पुऱ्या बॉडी पुऱ्या टाके वगैरे लागले। ते टोटल होते 12-13 जण होते।